नमस्कार. चला, आज आपण टेट परीक्षेसाठी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची तयारी करूया. तो विषय म्हणजे बालविकास आणि अध्यापनशास्त्र. आपण याचा एक जबरदस्त स्टडी गाईड बनवणार आहोत. हा विषय महत्त्वाचा का आहे? कारण मित्रांनो, प्रमुख मानसशास्त्रज्ञांचे सिद्धांत हे तर प्रत्येक परीक्षेत हमखास विचारले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हो, आपली तयारी झाली आहे असं आत्मविश्वासाने देता आलं पाहिजे. चला, ती खात्री करून घेऊया. अच्छा, तर मग सुरुवात करूया दोन अशा विचारवंतांपासून ज्यांनी मुलांच्या कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटवर, म्हणजे मुलं विचार कसा करतात, गोष्टी कशा समजून घेतात, यावर खूप काम केलंय. यामध्ये पहिले नाव येतं जीन पियाजे यांचं. त्यांचं काय म्हणणं होतं की मुलांचा बौद्धिक विकास हा एकाच दमात नाही होत, तर तो वेगवेगळ्या ठरलेल्या टप्प्यांमध्ये होतो. आणि हे आहेत ते 4 स्पष्ट टप्पे. बघा, अगदी सोपं आहे. जसं आपण बिल्डिंग बांधताना एक एक मजला चढतो, तसंच मुलांचा विकास स्टेप बाय स्टेप होतो. म्हणजे अगदी लहानपणी फक्त इंद्रियांनी गोष्टी समजून घेण्यापासून ते मोठं झाल्यावर क्लिष्ट, अमूर्त विचार करण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आता इथे परीक्षेसाठी एक हॉट टिप लक्षात ठेवायची. आत्मकेंद्रीपणा किंवा इगोसेंट्रिझम, म्हणजे जेव्हा मुलं फक्त स्वतःच्याच नजरेतून विचार करतात, हे कोणत्या टप्प्यात दिसतं? तर उत्तर आहे प्री ऑपरेशनल स्टेज. हे विसरू नका. पियाजे तर झाले. आता वळूया आपल्या दुसऱ्या विचारवंताकडे, लेव्ह वायगॉट्स्की. बघूया बरं त्यांचा दृष्टिकोन पियाजेपेक्षा वेगळा कसा होता. वायगॉट्स्की यांनी म्हटलं की विकास हा एकट्याचा प्रवास नाही, तो सामाजिक आहे. म्हणजे समाजात इतरांच्या मदतीने होतो. एकदम सोपं उदाहरण घ्या. आपण जेव्हा सायकल शिकतो, सुरुवातीला कोणीतरी आपल्याला मागून धरतं, आधार देतं, बरोबर? आणि मग आपण शिकल्यावर ते आधार काढून घेतात. हे जे मदतीचं क्षेत्र आहे ना, त्यालाच वायगॉट्स्की यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे ZPD म्हटलंय. म्हणजेच झेडपीडीमध्ये विद्यार्थी शिक्षकाच्या किंवा मोठ्यांच्या मदतीने ते काम करू शकतो, जे तो एकटा नाही करू शकत. आणि ही जी मदत आहे ना, जी सुरुवातीला दिली जाते आणि नंतर हळूहळू कमी केली जाते, त्यालाच म्हणतात स्कॅफोल्डिंग, म्हणजे एक प्रकारे शिकण्यासाठी आधार देणं. आणि हो, परीक्षेसाठी अजून एक कीवर्ड ZPD हा शब्द दिसला की डोळे झाकून वायगॉट्स्की हे नाव लक्षात ठेवायचं. ZPD म्हणजे वायगॉट्स्की. बस. चला, आत्तापर्यंत आपण विचार कसा चालतो हे बघितलं. आता आपण वळूया वर्तनवाद्यांकडे. ह्या लोकांचा फोकस कशावर होता? तर आपल्या वागण्यावर आणि त्या वागण्याला मिळणाऱ्या परिणामांवर. यामध्ये पहिलं मोठं नाव आहे BF स्किनर यांचं, आणि त्यांची थिअरी आहे ऑपरंट कंडिशनिंग. खूप सोपी आहे. आपलं वागणं हे त्याला मिळणाऱ्या बक्षीस किंवा शिक्षेमुळे कसं बदलतं हेच त्यांनी सांगितलंय. म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत, जर एखादी गोष्ट केल्यावर आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं तर आपण ती गोष्ट परत करतो, आणि जर शिक्षा मिळाली तर आपण ती टाळतो. उदाहरणार्थ, मुलांनी अभ्यास केल्यावर त्यांना चॉकलेट मिळालं तर ते परत अभ्यास करतील. हेच आहे ऑपरंट कंडिशनिंग. आणि हे घडवून आणण्यासाठी स्किनरने काही प्रकार सांगितले, जसं की पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे बक्षीस देऊन चांगलं वर्तन वाढवणं, निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे एखादी न आवडणारी गोष्ट काढून घेऊन चांगलं वर्तन वाढवणं, आणि शिक्षा म्हणजे वाईट वर्तन थांबवण्यासाठी काहीतरी नकारात्मक करणं. आता परीक्षेसाठीचा मंत्र मजबूतीकरण किंवा रिइन्फोर्समेंट हा शब्द कुठेही दिसला की पटकन स्किनर यांचं नाव आठवायचं. रिइन्फोर्समेंट म्हणजे स्किनर. स्किनरनंतर वर्तनवाद्यांमध्ये अजून एक महत्त्वाचं नाव आहे एडवर्ड थॉर्नडाईक. त्यांनी यावर लक्ष केंद्रित केलं की आपण चुकांमधून कसं शिकतो. त्यांच्या थिअरीचं नावच आहे ट्रायल अँड एरर लर्निंग, म्हणजे प्रयत्न करत राहा आणि चुकांमधून शिका. एखाद्या बंद कुलूपाला आपण वेगवेगळ्या चाव्या लावून बघतो ना, जोपर्यंत योग्य चावी लागत नाही, प्रत्येक चुकीच्या चावीमुळे आपल्याला कळतं की ही चावी नाहीये. बस असंच आपण शिकतो, असं थॉर्नडाईक म्हणाले. आणि हे शिकणं काही नियमांवर आधारित आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी 3 मुख्य नियम दिले. लॉ ऑफ इफेक्ट म्हणजे परिणामाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज म्हणजे सरावाचा नियम, आणि लॉ ऑफ रेडीनेस म्हणजे तत्परतेचा नियम. यातला परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा कोणता? तर तो आहे लॉ ऑफ इफेक्ट किंवा परिणामाचा नियम. हा नियम थेट थॉर्नडाईक यांच्या नावाशी जोडायचा. वाह, आपण 4ही महत्त्वाचे विचारवंत पाहिले. आता वेळ आहे एका क्विक रिव्हिजनची. चला, एका झटक्यात सगळं आठवून घेऊया. ही स्लाईड म्हणजे समजा आपला ब्रह्मास्त्र आहे. परीक्षेच्या आधी फक्त यावर नजर टाकली तरी पुरे. बघा, पियाजे म्हणजे विकासाचे टप्पे, वायगॉट्स्की म्हणजे ZPD, स्किनर म्हणजे मजबूतीकरण, आणि थॉर्नडाईक म्हणजे परिणामाचा नियम. किती सोपं. चला बघूया किती लक्षात राहिलंय. एक छोटासा प्रश्न विचारतो.
आणि बरोबर उत्तर आहे वायगॉट्स्की. पाहिलं, अशा कीवर्ड्सनी गोष्टी लक्षात ठेवणं किती सोपं जातं. परीक्षेसाठी हीच ट्रिक वापरायची. तर मग या मार्गदर्शकाचा वापर करून या संकल्पना एकदम पक्क्या करून घ्या. महाटेट परीक्षेच्या तयारीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपण नक्कीच यशस्वी होणार.